जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुरामुळे संपर्क तुटतो, तसंच दळणवळणाच्या साधनांचा अभाव आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषद सरसावली आहे. अशा जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची यादी तयार केली असून पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेत त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. मुंबई शेजारी असून ठाणे जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्यास अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटतो. दळणवळणाचे साधनच उपलब्ध होत नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील नागरिकांची गैरसोय होत असते. याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच एक बैठक घेत ग्रामीण भागात पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना आपत्तीच्या काळात मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. पूरपरिस्थितीत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त गावपाड्यांची माहिती घेत येथील गर्भवतींची यादी तयार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण भागातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 38 गावपाडे या जोखीमग्रस्त क्षेत्रात 91 गर्भवती असल्याची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये तसंच त्यांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचता यावं यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेऊन त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. तसंच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे.